सचिन कुर्मी हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घोषणा केली आहे। प्रमुख आरोपींची चौकशी का केली नाही असा सवाल पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांचा काही साठवणूक आहे का असा सवाल सुद्धा पंकज भुजबळ यांनी उपस्थित केला आहे। कुर्मी हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपी अटकेत आहेत असं सुद्धा योगेश कदम यांनी माहिती देत म्हटलंय। आर्थिक वादामधून हत्या झाली असं सुद्धा योगेश कदमांनी म्हटलं। आपण जे लाडकी बहीण या अनुषंगाने बहिणींना फार मदत करताय, पण या लाडक्या बहिणीचं जे आहे आपल्याकडे एक संवेदनशील अशी जी आहे मागणी आहे की या संदर्भात आपण लक्ष घालावं। या विद्यार्थ्याची जे आहे आपल्याकडे जे विनवणी आहे की जे आहे या केस संदर्भात जे आहे ही SIT कडनं चौकशी व्हावी आणि ह्या सर्वांना जो आहे कारवाई व्हावी आणि त्या भागातला जो दहशतवाद जो आहे तो जो आहे संपुष्टात यावा, यासाठी जे आहे आज मी आपल्या सभापती मार्फत आपल्याकडे विनंती करत आहे। भायखळ्यामध्ये घटना घडली त्याची सविस्तर माहिती आपण उत्तरामध्ये दिलेली आहेच। त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी इथे माहिती दिलेली आहे, आपण ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे। 6 आरोपींवरती आपण मकोका देखील आपण लावलेला आहे। आपण जे म्हटलेलं आहे की नातेवाईकांनी जी तक्रार दिली, काही अजून 3 आरोपी आहेत त्यांची नावं आपण इथे आता घेतलेले ऑन रेकॉर्ड की ह्यांचा देखील त्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्यांची चौकशी केल्याच्या नंतर त्यांचा थेट समावेश ह्या खुनाच्या प्रकरणामध्ये आढळलेला नाही आहे। ह्या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल।